तुम्हाला जर पासपोर्ट काढायचा असेल तर पासपोर्ट कार्यालयाकडून अनेक कागदपत्रांची बारकाईनं तपासणी केली जाते आणि त्यानंतर अनेक दिवसांनी पासपोर्ट तुमच्या हाती पडतो। पण पुण्यातला कोथरूड गोळीबार प्रकरणातला गुंड निलेश घायवळला मात्र अगदी सहजासहजी पासपोर्ट मिळाल्याचं समोर आलंय। घायवळच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत, मात्र चुकीचा पत्ता दाखवून सुद्धा त्यानं पासपोर्ट देखील मिळवला। इतकंच नाही तर पोलिसांच्या हातावर तुरी देत तो स्वित्झर्लंडला देखील पोहोचला। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। निलेश घायवळची पोलिसांच्या हातावर तुरी। बनावट पासपोर्टसह गुंड घायवळ स्वित्झर्लंडला पसार। घचा ग केला आणि सुना लावून गेला। पुण्यातल्या कोथरूड गोळीबार प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला गुंड निलेश घायवळने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्याचं उघड झालंय। कारण चक्क बनावट पासपोर्ट घेऊन घायवळ थेट स्वित्झर्लंडला पळून गेलाय। आणखी आश्चर्य म्हणजे पासपोर्ट मिळवण्यासाठी जो पत्ता घायवळने दिला होता त्या ठिकाणी तो राहत नसतानाही त्याला तात्काळ पासपोर्ट मिळालाय। पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे 23 डिसेंबर 2019ला अर्ज केला। हा अर्ज करताना निलेश घायवळनी जो पत्ता वापरला होता तो अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारा होता। हा पत्ता असा होता, गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड, 414001। हा पत्ता जर तुम्ही व्यवस्थितपणे ऐकला असेल तर यामध्ये स्पष्टपणे कोणताही घर नंबर, फ्लॅट नंबर किंवा नेमका पत्ता जो आपण म्हणतो असा उल्लेख नाही। हे प्रकरण इतक्यावरच थांबत नाही तर घायवळने त्याचं नावही बदललंय। घायवळने आपल्या नावाच्या स्पेलिंग मध्ये गायवळ असा बदल केलाय आणि यंत्रणांनाही गंडवलंय। निलेश बंशीलाल गायवळ म्हणजे GAIWAL हे त्यांनी गायवळचं स्पेलिंग दिलेलं होतं। घायवळ जर लिहिलं असतं म्हणजे घ जर वापरला असता तर GHAYAL असं त्याला वापरावं लागलं असतं, मात्र त्याऐवजी त्यांनी GAIWAL हे स्पेलिंग त्याच्या नावामध्ये वापरलेलं होतं। त्यामुळं त्यावेळचे कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस संशयाच्या भोवऱ्यात येतात आणि अर्थातच पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी देखील संशयाच्या भोवऱ्यात येतात। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये कोतवाली पोलिसच्या हद्दीमध्ये काही त्यांनी अटक दिल्या आहेत। त्या ठिकाणी तो त्याचं कुठलंही अस्तित्व नाही, त्या ठिकाणी तो राहत नव्हता आणि असं त्याला माहित होतं की हे सर्व बनावट आहेत, तरी सुद्धा त्यांनी शासनाची किंवा पासपोर्ट विभागाची आणि शासनाची फसवणूक करून ज्या गोष्टी हाईड करायला नाही पाहिजे त्या सर्व गोष्टी त्यांनी लपवून हाईड करून तो पासपोर्ट इश्यू करून घेतलाय तत्काळमध्ये। आता ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सध्या पोलीस करत आहेत आणि तो कसा त्यांनी इश्यू करून घेतला या सर्व गोष्टी सध्या चौकशीवर आहेत। पासपोर्टची कहाणी, यंत्रणांची बेईमानी। 23 डिसेंबर 2019ला पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे अर्ज। घायवळऐवजी गायवळ असं अर्जावर नमूद। अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोटा पत्ता नमूद। कोतवाली पोलिसांकडून नॉट अवेलेबलचा अभिप्राय। तात्काळ पासपोर्टचे निकष वापरून 16 जानेवारी 2020ला पासपोर्ट मंजूर। 2022ला एका गुन्ह्यात घायवळला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश। पासपोर्ट जमा नाही, 3 महिन्यांचा व्हिसा मिळवून घायवळ युरोप टूरवर। 2021 मध्ये निलेश घायवळला पुण्यातल्या एका दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली, त्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। 2022 मध्ये घायवळला त्या गुन्ह्यात जामीन मिळाला। न्यायालयाने घायवळचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र पोलिसांनी पासपोर्ट जमा करून घेतला नसल्याची माहिती मिळते आणि तोच पासपोर्ट वापरून घायवळ युरोपला फिरायला गेलाय। 2021 मध्ये निलेश घायवळवरती पुण्यात एक दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आणि त्यामध्ये मकोका कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावरती कारवाई करण्यात आली। निलेश घायवळला अटक करण्यात आली, मात्र जामीन देताना न्यायालयाने ज्या अटी टाकलेल्या होत्या त्या अटींमध्ये त्यांनी त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा अशी अट होती। निलेश घायवळनी तर तो पासपोर्ट स्वतःहून जमा केला नाहीच, मात्र पोलिसांनी देखील तो पासपोर्ट जप्त केला नाही। त्यामुळे त्यावेळचे पुणे पोलीस देखील संशयाच्या भोवऱ्यात येतात। हा जो त्याच्या पासपोर्टचा इतिहास आहे या इतिहासाचं काय करायचं आणि याच्या पाठीमागं कोण आहे हे नव्यानं वेगळं सांगण्याची गरज नाही। अनेक राजकीय नेत्यांसोबत या निलेश घायवळचे फोटो आपण वेळोवेळी पाहिलेले आहेत आणि या फोटोचा उपयोग तो कशासाठी करतो हे देखील सर्वश्रुत आहे। सर्वसामान्यांना एखादं कागदपत्र काढायचं असेल
तर 100दा यंत्रणांचे पाय धरावे लागतात अशी स्थिती आहे. असं असताना इतक्या सगळ्या यंत्रणांना सपशेल फसवून निलेश घायवळ सारखे गुंड जर युरोप टूरवर जात असतील तर ते आश्चर्य नाही, तर आपल्या यंत्रणांचे काढलेले वाभाडेच आहेत. एकूण त्या ठिकाणचं राजकारण जे हा निलेश घायवळ प्रभावित करतो आणि या प्रभावातून त्याला हा पासपोर्ट मिळाला हे स्पष्ट आहे. मात्र यातून सामान्यांचा या सगळ्या यंत्रणांबद्दल जो एक विश्वास आहे तो विश्वास डळमळीत व्हायला लागतो. ही एका सुदृढ समाजासाठी निश्चितच चांगली गोष्ट नाही. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.